सगळं जे काय करतात आता जे त्यामध्ये सांगितलं जे काय कार्य ते सर्व कार्य किंवा काम ते आमची सगळी खाली बसलेली मंडळी हेच करत असतात. म्हणजे आनंद आहे, उद्योग आहे, राहुल जे जे कारण सांगितले ते खाली व्याख्यानमाला किंवा काय चित्रकला स्पर्धा किंवा काय ते हेच करत असतात. मी फक्त त्यांना पुशअप करत असतो आणि सत्कार कधी त्या मंडळी साहेबांना म्हणत होतो सत्कार बित्कार काय म्हणजे त्याचं बोलू नये पण ते आपणच आपली पाठ ठोकून घेतलं जात आहे. मी तर म्हणत होतो की आमचं सत्कार मंडळीचं म्हणणं नाही की माझ्यातर्फे मी करतो. आता स्वरात सेवा मंडळ हे आम्ही स्थापन केले आणि आमच्याकडे आमचं सत्कार करून घेणं थोडंसं आकड वाटत होतं. पण मंडळी साहेबांची जबरदस्ती होती म्हणजे नाहीच शेवटी त्यांच्या याचा मान ठेवून मी तयार झालो. पण शेवटपर्यंत मी तयार नव्हतो कारण सत्कार विचार करून घेणं मला तरी आवडत नव्हतं. आता की एवढं मोठं मला आज स्थान दिले आणि एवढा मोठं मला सत्कार करण्यात आले. खरंच अपेक्षा नव्हती एवढ्या सगळ्याची. जे काही करतो ते सामाजिक कार्य करतो त्यांच्या बरोबरीला मी करत असते. मला कुठली अपेक्षा नसते की काही एवढी फक्त काहीतरी आपल्या हातून चांगलं घडावं एवढीच एक अपेक्षा असते आणि त्या हेतूने मी हे सगळं करत असते. असंच पुढे आणि माझ्या सगळ्या माझ्या पाठीच्या सरांच्या ज्या मैत्रिणी आहेत जे सगळे पुरुष वर्ग आहे हे सगळ्यांमध्ये सगळं घडत असतं. तर माझ्या एकटीचं त्याच्यामध्ये काहीच नसतो. त्या आता माझ्या हाताशी नसते तर मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खरं काय आहे सगळ्यांना आज पण त्या माझ्या लग्नासाठी इथे आल्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे. धन्यवाद. विश्वानपूर नावाची संस्था या ठिकाणी ही जी आहे त्यांनी अतिशय याच विषयावरती तळमळीने अशी इच्छा व्यक्त केली आहे की आमच्या वतीने एक पुस्तक हे साहेबांच्या शुभ हस्ते आमच्या मनोहर चव्हाण साहेबांना प्रदान करण्यात यावं. तर कृपया मी सतीश सोलापूरकर साहेबांना विनंती करतो की हे पुस्तक त्यांना प्रदान करा. यानंतर सरते शेवटी अगदी शेवटचा आणि अत्यंत गोड महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एवढा पण शांतता बाळगली आणि एवढं भरभरून घेतलं आहे की शेवटही गोड व्हावा म्हणून हा आभाराचा कार्यक्रम. सर्वप्रथम या ठिकाणी आपला एवढं कार्य बाहुल्य असून कदाचित आम्हाला वाटलंही नव्हतं बागवे साहेब आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला लागतील आणि अचानक त्यांनी खरोखर सुखद धक्का दिला. हे धक्का दिला नाही ते आलेच आणि बरोबर बोलले आणि आम्हाला समाधान दिलं. धन्यवाद साहेब, आपले मनपूर्वक मनसोक्त आभार. त्यानंतर आजचे